नमस्कार. भिवंडी ठाणे येथून मी अनन्या सदानंद म्हात्रे महाविद्यालयीन गट आपणासमोर विषय मांडते आहे सावरकर एक खरा सनातनी. मित्रांनो, 2 सप्टेंबर 2023 रोजी इंडिया गठबंधन मधील डीएमके नेता उदयनिधी स्टॅलिन याने सनातन धर्माची डेंग्यू, मलेरिया, कोरोना या रोगांशी तुलना करून सनातन धर्म मुळातूनच नष्ट करावा अशी वल्गना केली. खरं पाहता या घटनेची जितकी निंदा करावी तितकी कमीच आहे, पण त्याची निंदा करण्याऐवजी त्याच्या सहकाऱ्यांनी लगेच त्याला उघड पाठिंबा देण्यास सुरुवात केली. वाटलं चप्पल काढावी आणि एकेकाचं थोबाडच फोडावं. मित्रांनो, ही मस्तावलेली गोचिडं केवळ आजच नाही तर हजारो वर्षांपासून सनातन धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. मोहम्मद बिन कासिम ते औरंगजेब आणि परकीय गोरे साहेब ते तत्कालीन राष्ट्रद्रोही विचारधारा. परंतु या सर्वांना पुरून उरणारे आमचे सत्य सनातनी सुपुत्र पृथ्वीराज चौहान ते गुरु गोविंद सिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज ते स्वातंत्र्यवीर सावरकर या भारत मातेच्या सुपुत्रांनी या धर्माचे रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. मित्रांनो, सावरकर प्रेमी गीता उपासनी या सनातनी सावरकर मांडताना म्हणतात की सावरकरांबद्दल माहिती देणारा कुठलाही स्रोत पाहिला तर त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर, देशभक्त सावरकर, धर्मसुधारक सावरकर, साहित्यिक सावरकर, विज्ञाननिष्ठ सावरकर असे अनेक स्रोत सापडतील, पण कुठेही सनातनी सावरकर असा उल्लेख आढळणार नाही. कारण ते म्हणत पुरातन नाही तर आद्यतन बना, गो पूजन नको गो पालन करा, पोथी निष्ठेचा निषेध करा, कर्मकांड मोडीत काढा, मानवी प्रगती मंत्रात नाही तर यंत्रात आहे, स्पर्शबंदी सिंधुबंदी या शृंखलांचे जाळे तोडा असे सांगणारे सावरकर एक खरा सनातनी कसे बरे ठरू शकतात असा भला मोठा प्रश्न तुमच्या समोर नक्कीच पडला असेल. यावर गीता उपासनी पुन्हा म्हणतात की सनातनी हा जातीवाचक नाही तर वृत्तीवाचक शब्द आहे. सनातन हे व्यक्तीच्या लेखनात नाही तर वर्तनात दिसून येते आणि म्हणूनच आज मी तेच सनातनी सावरकरांचे उपेक्षित आणि दुर्लक्षित राहिलेले सनातनी अंग मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. सनातन म्हणजे या नाशवंत जगात जे चिरंतर टिकते ना ते सनातन, जिथे ईश्वर, आत्मा आणि मोक्ष यांचे ज्ञान मिळते ना ते सनातन, ज्याचा आदी नाही आणि अंतही नाही, ज्याला कोणी मारू शकत नाही ना ते सनातन. आणि म्हणूनच सावरकर आपल्या एका कवितेत म्हणतात, अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारील रिपू जगती असा कवन जन्मला. मग अशा सावरकरांना सनातनी नाही तर काय म्हणावे बरे? गीतेत सांगितल्याप्रमाणे सूचनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टाभिजायते, अर्थात गेल्या जन्माची साधना पूर्ण करण्यासाठी या जन्मात येणारा जीव या न्यायाने बाल सावरकरांनी लहानपणापासूनच घरात अरण्यके वाचण्यास सुरुवात केली. अरे घरात हे काय वाचतोस, घराचे अरण्य होईल ना. वडिलांनी व्यक्त केलेली ही भीती भविष्यात खरी देखील ठरली. मित्रांनो, हे जीवन क्षणभंगूर आहे. या अशाश्वत नरदेहाचे सार्थक शाश्वताचा शोध घेण्यातच आहे. अरण्यकाचे हे तत्वज्ञान बाल सावरकरांच्या मनावर इतके बिंबले की त्यांच्या ब्रह्मचार्याश्रमात जबरदस्त तेजस्विता आली तर गृहस्थाश्रमाची आसक्ती नष्ट झाली. परिणामी लोकांच्या घरातून सोन्याचा धूर निघावा यासाठी त्यांनी स्वतःच्या घराची चूल विझवून टाकली. अशा दधीची रूपी सावरकरांना सनातनी नाही तर काय म्हणावे बरे? जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसे या भक्ती यज्ञामध्ये संपूर्ण जीवन हविद्रव्याप्रमाणे समर्पित करणारे प्रभू श्री रामचंद्र 14 वर्षासाठी वनवासात गेले आणि यक्ष, वानर, किन्नर यांना सक्षम बनून प्रभू कार्यात जोडले. अगदी तसेच सावरकर सुद्धा 50 वर्षाच्या प्रदीर्घ आणि कठोर काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी अंदमानात गेले आणि बाटलेल्या हिंदूंना शास्त्रशुद्ध पद्धतीने पुन्हा हिंदू करून हिंदुस्थानाचे ख्रिस्तीस्तान आणि इस्लामिस्तान करण्याचे काहींचे मनसुबे धुळीस मिळाले. मग अशा सावरकरांना सनातनी नाही तर काय म्हणावे बरे? महाभारत सांगते वैयक्तिक प्रतिष्ठेपेक्षा राष्ट्रप्रतिष्ठा महत्वाची आहे आणि म्हणूनच श्रीकृष्ण रणछोड राय बनले. अगदी तसेच सावरकरांनी सुद्धा आपल्या कीर्तीचे अवमूल्यन केले व अपकीर्तीचे हलाहल पीत राष्ट्र निर्माण कार्यात आपले योगदान देत राहिले. मग अशा सावरकरांना सनातनी नाही तर काय म्हणावे बरे?
सनातनी संस्कृतीनुसार निश्चित केलेले ध्येय कठोर परिश्रम करून साध्य केल्यास मोक्ष मिळते. मित्रांनो, हिंदू व हिंदुत्वाचे हिंदू राष्ट्र घडवणे हे सावरकरांचे अंतिम ध्येय होते आणि त्यासाठी त्यांनी अनन्वित मरण यातना सहन केल्या. मग अशा सावरकरांना सनातनी नाही तर काय म्हणावे बरे? जसे दुर्वास ऋषींचा अपमान करणाऱ्या यदुवंशाचा नाश झाला, चाणक्याचा अपमान करणाऱ्या नंद घराण्याचा नाश झाला. यावरून एवढंच सांगेन, जिथे जिथे सनातनी राष्ट्रवीरांचा अपमान होतो ना, तो पक्ष, ते घर, ती विचारधारा रसातळाला गेल्या वाचून राहणार नाही हे लक्षात ठेवा. विषयाचा शेवट करताना एवढंच सांगेन, निंदकाचे घर असावे शेजारी. यानुसार निंदा करणाऱ्यांना करू द्या, आपणही आपले काम करूया आणि सनातनी सावरकर शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी मी सावरकर या स्पर्धेतील एक भाषण दररोज सोशल मीडियावर अपलोड करण्याचा किंवा शेअर करण्याचा संकल्प करूया. कराल ना? करालच. हाच एक आशावाद. मनापासून धन्यवाद.